नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे सर्वांचं स्वागत करतो एका नवीन व्लॉगमध्ये। आज मी निघालोय रायगडवारीला आऊसाहेबांच्या आणि महाराजांच्या समाधी दर्शनाला। सकाळी 5:30लाच घरातून निघालोय अखंड महाराष्ट्राचं शिवतीर्थ श्रीमान किल्ले रायगडवाडीला। नमस्कार मंडळी, मी सुदर्शन म्हात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन म्हात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर। नुकतीच आपली जगन्नाथपुरी सिरीज संपली आणि आता आपण चाललोय रायगडावर। या नवीन वर्षाच्या आपल्याला जगन्नाथ स्वामींचं दर्शन झालं आणि आता आपण चालले अखंड महाराष्ट्राचं शिवतीर्थ किल्ले रायगडला। बघू शकता आता आम्ही कोलाडला पोहोचलोय। सकाळी 5:30ला आम्ही निघालो। माझा मित्र तिकडे वडापाव खातोय मुंबई गोवा। बघू शकता आता 8 वाजलेत। गाड्याच्या पायथ्याशी म्हणजे पाचाडला गेल्यावरच आता तुम्हाला भेटू। चला, हा माझा मित्र आहे कल्पेश रघुवंशी। 8:35 झालेत, आम्ही मानगावला पोचलोय। खूप लवकर आम्ही पल्ला पार केला। बघू शकता मुंबई गोवा हायवे। आपण ढालघर फाटा थ्रू जाऊ। आता आम्ही इथं नाश्ता करायला थांबलोय। बघू शकता पुण्याची माणसं आलीत। पुणेकर, पुणे म्हणजे त्यांचा स्वाभिमान जरा जास्तच वेगळा असतो। पुणेकर बोलू कुठं आलं तू? पुणे। नाव तर तुझा मित्र? पुणे कोथरूड। ओके, रायगडला ना? मग रोपवेने जाणार होता? रोपवे कारण ड्युटी असते बाबा। बरोबर आहे, जाऊ दे, पण दर्शन घेणं महत्त्वाचं आहे। बघू शकता आम्ही आता पोचलेलो आहोत ढालघर फाटा। इथे मानगावच्या 2 किलोमीटर पुढे ढालघर फाट्यावर पोचलेलो आहोत आम्ही। आणि इथे बोर्ड लावला आहे, बघू शकता। हा जो बोर्ड आहे हा तो तुम्हाला, जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर आपण तुम्ही बघितला ढालघरवरून लेफ्ट मारायचा आणि इथे त्याच्या पुढे आले तर जांभूलवाडी म्हणून आहे। तिथे रायगडकडे जाण्यासाठी सुद्धा हा एक लेफ्ट आहे। बघू शकता हा लेफ्ट मारायचा आपल्याला। नंतर मग सरळ किल्ले रायगडाकडे तुम्ही जाता। सव्वा 2 तासांचा प्रवास करून आज आपण पोहोचलेलो रायगडच्या पायथ्याशी पाचाड, जिथे आऊसाहेबांची समाधी आहे। बघू शकता आऊसाहेबांची समाधी आहे इथे आता आपण पोहोचलेलो आहोत। चला आता आपण जाऊन आऊसाहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊया। महाराष्ट्राच्या इतिहासाला आहे मानाचं स्थान। ज्यांनी महाराष्ट्राच्या छातीत घुसलेली गुलामीची पहार उखडून फेकून दिली आणि स्वराज्याची ठिणगी अशी पेटवली की मराठी मातीचा स्वाभिमान जागा झाला। शिवछत्रपतींना असे घडवले की आजही जिजाऊ मासाहेब किंवा महाराजांचं नाव जरी कानावर पडलं तरी अंगावर शहारे येतात। शरीरामध्ये एक वेगळीच ऊर्जा संचारते। मासाहेब शहाजीराजे भोसले यांच्या धर्मपत्नी, राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजाऊ शहाजीराजे भोसले, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी आई तुळजाभवानीच जणू। राज्याभिषेकाच्या अवघ्या काही दिवसानंतर आऊसाहेबांचं निधन झालं होतं। तिची समाधी आहे, होऊ शकता। आऊसाहेब मासाहेब राष्ट्रमाता जिजाऊ यांची समाधी पाहताय आपण। पाचाड इथे आहे। इथून रायगड गेला 5 किलोमीटर आहे। तुळशी वृंदावन आणि ही समाधी आहे, बघू शकता आऊसाहेबांची समाधी। समाधीचं दर्शन घेऊन आता आपण निघतो थेट श्रीमान दुर्धराज किल्ले रायगडला। चला, काय वाटतं तुला? पहिला वेळ होता तू, तरी पहिल्यांदाच आहे ना तुझा कल्पेश? त्याचं नाव कल्पेश आहे। माझ्या ऑफिसला आम्ही एकत्र काम करतो आणि अचानक अनप्लॅन ट्रिप आहे आमची। रायगड म्हणजे कोणी येतो त्याला मी रायगड बोललो, लगेच आला तो। पण सकाळी 5 वाजता घरी येऊन ठेपलेला माझ्या, मीच जरा लेट झालो। आता रायगडवर पहिल्यांदा आहे। काय वाटतं तुला समाधीचं दर्शन घेऊन? कसं वाटलं तुला? एकदम मस्त मस्त ना? सुपर सुपर नाही ते ऊर्जा मिळते, ऊर्जा भेटली। ऊर्जा महासाहेबांच्या समाधीची ज्यावेळी आपण कधी येऊन दर्शन घेतो ना तर ऊर्जा मिळते। आणि गाडाच्या पायथ्याशी आता आपण पोहोचलेलो आहोत रायगड किल्ल्याच्या। बघू शकता हिरकणेवाडी म्हणून इथे रोपवे आहे। आम्ही रोपवेने जायचं ठरवलं आहे। लेट झाला भरपूर आणि ऑफिसला सुद्धा जायचं आहे त्याच्यामुळे होऊ शकता 11 वाजलेत। लेट झाला, भरपूर लेट झाला। रोड थोडा खराब आहे, जास्तच खराब आहे। म्हणजे मी पावसाळ्यात आलेलो त्यावेळी सुद्धा एवढा खराब नव्हता, आता खराब झाला आहे त्याच्यामुळे लेट झाला। 11 वाजता खरं तर म्हणजे मी 5:30ला निघालो घरातून, तर मी 10:15 10 किंवा 9:30 पर्यंत तरी गाडावर पाहिजे होतो, पण असं झालेलं नाही।
महाराष्ट्राची शान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राचा सन्मान, सह्याद्रीचे वैभव, सह्याद्रीची श्रीमंती, किल्ले रायगड. लाईन बघू शकता, लाईनची एवढी तर वेटिंग किती असेल. दादा कुठून आलाय तू? पनवेलवरून. सेम पनवेल. पनवेल मधला कुठला एरिया? हा, ओल्ड पनवेल. ओके, ओल्ड पनवेलवरून आले ते दादा. आम्हाला सुद्धा लेट झाले, रस्ता खराब असल्यामुळे लेट झाला, नाहीतर आतापर्यंत आपण किल्ल्यावर पाहिजे होतं. बरोबर ना? हे बघ ना काय झाले हालत. ठीक आहे, माझी सरकारला विनंती आहे की नक्कीच रस्त्याकडे लक्ष द्या. निदान आम्हाला रायगडला तरी चांगला प्रवास होऊ दे. काय बोलशील? कोकण रोड चांगला झालाच पाहिजे. कोकणकरांसाठी तर झालाच पाहिजे. हे जास्त खस्ता खातात. चला आता आपण तिकिटाच्या रांगेत उभा राहू. 3 तास वेटिंग आहे. 310 रुपये रिटर्न तिकीट आहे रोपवेचं एकाचं. आम्ही काढलंय आता. रायगड, श्रीमान दुर्धराज किल्ले रायगड. सह्याद्रीचं वैभव, सह्याद्रीची श्रीमंती, किल्ले रायगड. याचं नाव पूर्वी रायरी होतं. याला पूर्वेकडील जिब्राल्टर असे म्हणतात. गिरिदुर्ग प्रांतात येणारा हा सर्व गडांचा राजा आहे. समुद्र सपाटीपासून याची उंची 2700 फूट एवढी आहे. 6 एप्रिल 1656 रोजी रायरीस महाराजांनी वेढा घातला व मे महिन्यात रायरी ताब्यात आली. सभासद बखर शिवछत्रपती या गडाला पाहून काय म्हणाले म्हणते, दौलताबाद पृथ्वीवर चथोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडचा. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे. देखोनी संतुष्ट झाले आणि बोलिले, तत्तास जागा हाच गड करावा. हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी, जिने 6 जून 1674 रोजी ना भूतो ना भविष्यती असा श्रीमंत सोला पाहिला, तो म्हणजे शिवराज्याभिषेक. चला तर आपण जाऊया रायगडवारीला. जय जिजाऊ, जय शिवराय. माझा मित्र पहिल्यांदा आलाय रोपवेसाठी. काय वाटतं तुला? रोपवेत पहिल्यांदा बसतं, काय वाटतं तुला? तुझ्या काय फिलिंग्स आहे? भीतीचं काय नसतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलायचा आणि सरळ जायचा. बजरंगबली की जय. आपण जाऊ आता. काय ना, नॉर्मल आहे एकदम, एवढी तर भीती नाही. चला आता आपण निघालोय दुर्धराज किल्ले रायगडावर. रोपवे चालू झालंय. जय जय. रायगड रोपवे थरारक अनुभव असतो, पहिल्यांदा असतो, पण नंतर तुम्ही ज्यावेळी म्हणजे येता त्यावेळी काहीच वाटत नाही. बघू शकता आपण रोपवेने वरती पोहोचलेलो आहे. इथे लिहिलेलं आहे सुस्वागतम, वेलकम केलेलं आपल्याला शिवचरित्र रायगडाकडे जाण्याचा मार्ग. आता आपण सुरुवात करतो गड चढण्याची. बघू शकता रोपवेने आपण वर आलो. जय. बघू शकता इथे तिकीट गड आहे, काउंटर, तिकीट काउंटर बघू शकता. इथे 25 रुपये पर पर्सन तिकीट आहे. शाळेची आठवणी बघू शकता, शैक्षणिक सहल. ह्या लहान मुलांमुळे मला माझ्या शाळेची आठवण झाली. आम्ही स्वतः असेच जायचो. प्रतापगड असो, सिंहगड असो. रायगडावर तरी सहल आली ना आमची, परंतु प्रतापगडावर तर नेहमीच जायची. सिंहगडावर सुद्धा जायची. पुण्यात गेल्यानंतर पुणे दर्शन ही माझी शाळेची सर्वात आवडती सहल आहे. बघू शकता रोपवेच्या इथे आपण आल्यानंतर पहिला जो दरवाजा लागतो इथे आपला, तो मेना दरवाजा आहे. इथे बघू शकता इथूनच राण्या यायच्या सूर्यास्त पाहायला. मेना दरवाजाच्या आतून आपण प्रवेश केलेला आहे. पुढे जातोय आपण. बघू शकता पर्यटकच पर्यटक. हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड आपण पाहत आहोत. रायगडावर आलेलो आहोत आणि हे बघू शकता महाराण्यांचे हे वाडे आहेत, 8 वाडे बघू शकता. आपण प्रवेश केलेला आहे राण्यांच्या वाड्यामध्ये, राणी वसामध्ये. हा 8वा महल आहे. 8व्या महालात आपण याचा प्रवेश केलेला आहे. बघू शकता किती प्रशस्त असा मोठा आहे. आता फक्त सुदर्शन मात्र याचं मोठे दिसतंय ना, इथे राण्यांचा असायचा आणि हे छोटे ते स्वयंपाकघर असायचं. स्वयंपाकघर. अरे बापरे, पडझड झाली किल्ल्याची. लांबूनच दिसला मला, डस झालं एकदम, पडझड झाली. बघू शकता गड किल्ल्यांची होणारी पडझड बघू शकता, बघवत नाही. बघू शकता रायगडाची सुद्धा पडझड झाली. लक्ष द्यायला पाहिजे या गोष्टींकडे. मला असं वाटतं युवा लोकांनीच लक्ष द्यायला पाहिजे, आपणच लक्ष दिलं पाहिजे. पडझड होते गड किल्ल्यांची, त्यात हिंदवी स्वराज्याची राजधानी
त्याची होते. बघू शकता विटा दिसतात, विटा ही वीट दिसते. विटांचं बांधकाम हे पेशवाईत झालेलं, शिवशाहीत झालं नव्हतं, म्हणजे शिवाजी महाराजांच्या वेळी झालं नव्हतं, हे पेशवाईत झालेलं विटांचं बांधकाम दिसतंय बघू शकता. आणि हे त्या कालचे टॉयलेट्स आहेत, शिवकालीन टॉयलेट्स. चला आता आपण पुढे जाऊया. राणीवंशातला एक महाल पाहिला आपण, पडझड झाले. खरंच लक्ष देण्याची गरज आहे गडकिल्ल्यांकडे. त्यात हिंदवी स्वराज्याची राजधानी, दुसरी राजधानी किल्ले रायगड याची जर अशी अवस्था होत असेल तर पुढे काय. चला लवकर लक्ष द्यायची गरज आहे इकडे. राणीवसा बघतोय आपण, 8वा महाल या. चला आता आपण राणीवशातून बाहेर पडतोय. हा बघा, आपण इथून बाहेर पडलो राणीवशातून. आणि हे जो चौथारा दिसतोय ते राण्यांच्या दाशांच्या राहण्यासाठीचे हे वाडे होते. आणि हे जे खाली दिसत आहेत आपल्याला हे शिवरायांचं अष्टप्रधान मंडळ होतं. त्यांचे मंत्री इथे राहत असत, त्यांचे वाडे होऊ शकता. उदाहरणार्थ बालाजी आवजी हे शिवरायांचे चिटणीस होते, हे इकडेच राहत, म्हणजे 8 जे मंत्री होते ते इकडेच राहत असत. बघू शकता अष्टप्रधान मंडळाचे हे वाडे आहेत. वाड्यांचे हे आता पडझड झालेले अवशेष आपल्याला दिसत आहेत. बघू शकता आपण आता इथून वर आलो, इथून वर आलेलो आहोत. हा राणीवसा आहे. 8 राण्यांसाठी 8 महाल आहेत. इथे 8 राण्या राहत नसत, 6च राण्या राहायच्या. बघू शकता आपण वर आलो. धान्याचं कोठार आहे, हे धान्य साठवण्यात. शिवकाळामध्ये इथे धान्य साठवण्यात येईल. शिडी असेल लाकडाची, त्याच्यावरनं ते वर आणलं जाईल. फक्त पेशवाईमध्ये इथे धान्य साठवलं जात नसेल, इथे कायदे ठेवण्यात येत असेल. ते धान्यांची कोठारं बघितली. धान्यांची कोठारं बघितल्यानंतर आता आपण जाऊयात एक अशा ठिकाणी ज्यांच्यामुळे आज महाराष्ट्र आहे, महाराष्ट्राचं नाव आहे. आणि संबंध महाराष्ट्राच्या तोंडी ज्यांचं नाव येतात एक वेगळी ऊर्जा येते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपण राजवाड्याकडे आता चाललोय. बघू शकता हे जे दिसतंय हे राणीवसा आहे. आणि हे माझ्या उजव्या साईडला आहे, तिथे आपण जाणार आहोत. तिथे महाराजांचा राहता राजवाडा होता. चला जाऊया आता आपण. बघू शकता इथे सिंहासनाकडे म्हणून ॲरो सुद्धा दिलाय. आपल्या राईट साईडला पण जातोय. इथे पायऱ्या सुद्धा आहेत, पायऱ्या आहेत. पायऱ्याने आता आपण चाललोय. हा छोटासा दरवाजा आहे आणि या दरवाजातनच प्रवेश केल्यानंतर आपल्याला दिसतंय हे जे दिसतंय चौथरे, हे शिवाजी महाराजांचे राहता राजवाडा होता. इथे 2 मजली होता. बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा इथेच होता, 2 मजली होता. इथे लिहिले सुद्धा बघा. याच ठिकाणी मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना 3 एप्रिल 1680 रोजी देवज्ञा झाली असे मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा. रायगडावरील आपण शिवछत्रपतींचा राहता राजवाडा पाहतोय. एकच विनंती आहे की इथे आल्यावर वारंवार शिवभक्तांना किंवा सांगायला लागते की या राजवाड्यावर ते चप्पल घालून जातात किंवा बुटं घालून जातात. या राजवाड्यावर जरी आले तुम्ही कधी रायगडावर, तरी इकडे कधी चप्पल घालून जाऊ नये. नेहमी इन्स्ट्रक्शन द्यायला नाही पाहिजे. तुम्हाला समजलं पाहिजे की शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा इथे आहे, तर त्याच्यावर चप्पल घालून जायला नाही पाहिजे. मी रायगडावर नेहमी येतो आणि नेहमी वारंवार तीच चूक करत असतात इथली लोक. याच्यावर कधीच चप्पल घालून जाऊ नये. शूज बघू शकता, छोटा सुद्धा तेच करतोय. चप्पल घालून त्याच्यावर जाऊ नये. हा महाराजांचा राहता राजवाडा आहे. आपल्याला ही गोष्ट समजली पाहिजे. तो लहान आहे त्याच्याने, पण मी नेहमी येतो रायगडावर. मोठी माणसं सुद्धा हेच करतात. शिवाजी महाराजांच्या राहत्या राजवाड्यावर कधीच चप्पल घालून जाऊ नये. इथे एक टब आहे, बाट टब बोलू शकता याला. बाट टब शिवाजी महाराजांच्या आंघोळीसाठी केलेलं हे आहे. किती प्रशस्त आहे बघू शकता. हा गरम पाण्याचा होता असं बोलतात. इथे गरम पाणी साठवलं जाईल महाराजांसाठी. आणि इथेच पुढे गेलो की आपण, इथे हा मोठा असा दिसतोय, हा सुद्धा बाट टबच आहे. हा थंड पाण्याचा होता बघू शकता. आपण राहता राजवाडा बघतोय शिवछत्रपतींचा. 2 मजली असलेला हा शिवछत्रपतींचा राहता राजवाडा होता. लाकडी काम होतं इकडे. मखमली इथे कापडं होती बघू शकता. नंतर तो पुढे 1818 मध्ये जाळल्यानंतर इथे पूर्ण असं भग्नावस्थेत झालेलं हे रायगड आपण पाहतोय. पण एकेकाळी यांनी मराठी साम्राज्याची राजधानी म्हणून ओळखला जायचा. आणि मराठी साहेबांचं वैभव आणि अखंड महाराष्ट्राचा स्वामी छत्रपती शिवाजी महाराज यांना पाहिलेलं आहे बघू शकता. याचा आदर सन्मान केला पाहिजे. चप्पल कधीच घालून जाऊ नये ही विनंती आहे खरंच. आता आपण राहता राजवाड्याकडून एक असा रस्ता जातोय बघू शकता. या
दरवाज्यातनं आपण आता बाहेर जाऊया. आता आपण आलेलो आहोत या दरवाजाने बाहेर. इथे टाकसाळ मिंट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळची जी वेळची नाणी इथे पाडली जात असत. बघू शकता हिवाळ्यात आपण रायगड पाहतोय. आपण पावसाळ्यात सुद्धा भर धो पावसात रायगड पाहिलेला. त्यावेळी सुद्धा मी व्हिडिओ बनवले. त्यावेळी हे सांगितलंच होतं की टाकसाळ शिवाजी महाराजांच्या वेळची काळची जी नाणी होती ती इथे पाडली जात असत. बघू शकता आपण टाकसाळ बघतोय शिवाजी महाराजांची ह्या वेळची. बघा इथे काम व्हायचं. टाकसाळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळची नाणी इथे पाडली जात असत. आणि हा ऐतिहासिक असा रायगड दिसतोय टाकसाळीतून. हे बघू शकता हे जे आहेत हे विजय स्तंभ आहेत. हे 2 रायगडावरचे बघू शकता. पर्यटकच पर्यटक. दूरवरती आपल्याला जगदीश्वराचं मंदिर दिसतंय. बाजारपेठ दिसते. हे गंगासागर तलाव दिसतंय. चला आता आपण जाऊया बाहेर टाकसाळीतून. टाकसाळ आपण बघू शकता तिथनं बाहेर आलेलो आहे. आणि आता आपण एंट्री केलेली आहे ती महाराजांच्या राहत्या राजवाड्याकडे. बघू शकता हा राहता राजवाडा होता. दर्शन घेतलंय त्याचं मी. आणि हे जे दिसतात राहत्या राजवाड्याच्या बाजूच्या एक समुद्र दिसत आहेत. इथे महाराजांचे जे आलेले पाहुणे असतात राजाचे पाहुणे राजांकडे जे पाहुणे येत असत राजांचे पाहुणे ते इथेच राहत असत. त्यांच्यासाठी या खोल्या होत्या. गेस्ट हाऊस बोलतात ना आता त्या टाईपमध्ये. बघू शकता रायगड फिरतोय आपण. महाराजांच्या राहत्या राजवाड्यावर आपण जाऊया आता. चला. हा महाराजांच्या राहत्या राजवाड्यावर तरी चप्पल घालून जात जाऊ नये. इथे सूचना सुद्धा दिलेली आहे तरी सुद्धा जातात. तुम्ही कृपया जाऊ नये. मी आता नमस्कार करतो. चला. महाराजांचा राहता राजवाडा इथेच होता. महाराज इथेच राहत असत. 2 मजली होता. आणि 3 एप्रिल 1680 रोजी महाराजांचा मृत्यू इथेच झालेला. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा बघू शकता. हा राहता राजवाडा आहे. आणि तो मी माझ्याशी तुम्हाला बोललो हा जो भाग आहे हा गेस्ट हाऊस आहे. महाराजांचे जे पाहुणे येत असत ते इथे त्यांना ठेवलं जात असे. राजांकडे येणारे पाहुणे बघू शकता. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा राहता राजवाड्यावर आपण फिरतोय. बघू शकता महाराजांच्या राहत्या राजवाड्यावरचा दगड याची सुद्धा आपल्याला किंमत नाही आहे स्वतःला. त्यामुळे इकडे येऊन चप्पल कधीच घेऊन चढत जाऊ नये. आता आपण सुद्धा एक दृश्य बघितलं. हे जे आलेले आहेत सहलीचे मुलं दिसतात आपल्याला. त्यांचे सर सुद्धा शूज घालून चढलेले वरती. माझ्या मित्रांनी त्यांना सांगितलं कृपया असं करत जाऊ नका. तिथून वर येतोय. आणि हे जी जागा आहे ही जागा दिसते ही सचिवालय होतं. शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळ इथेच असायचं. बघू शकता ही जागा शिवाजी महाराजांचं मंत्रिमंडळाची जागा. इथे सचिवालय बघू शकता. मी सचिवालय बोललो. आणि इथे बोर्ड सुद्धा लावलेले आहेत. सचिवालय. इथे मंत्रिमंडळ कामकाज करत असत. रायगडावरचं जे कामकाज होईल राजधानीचं काम ते इथेच होत असेल. आणि बघू शकता ही पुढे गॅलरी आहे विविंग गॅलरी. इथून पुढे तो गंगासागर तलाव दिसतोय. विविंग गॅलरी बोलतात याला. पण रायगड फिरतोय. या विविंग गॅलरीच्या सचिवालयानंतर आपण पुढे चाललोय. बघू शकता पुढे चाललोय आपण. आणि इथे खलबतखाना आहे. स्पष्ट दिलंय इथं खलबतखाना. चेंबर ऑफ सिक्रेट डिस्कशन खलबतखाना. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातल्या गुप्त चर्चा ज्या होत असत त्या इथेच होत असत. बघू शकता आपण उतरलेलो आहोत. खलबतखान्यामध्ये जात आहोत आपण. आता लाईट लावू. खलबतखाना आहे रायगडावरचा. मी बॅटरी लावली आहे आणि पुढे चाललोय. गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये गुप्त ज्या चर्चा होत असत स्वराज्याच्या बाबतीत, शत्रूंच्या ज्या खबरा मिळत असत किंवा आपल्या सुद्धा एक काही सिक्रेट खबरी असत त्या इथेच होत असत. बघू शकता इथे दिवे लावण्यासाठी हा लावलेला आहे केलेला आहे. हे दिवे लावण्यासाठी असत. किती छोटा आहे. आता आपण बाहेर पडतोय तिथून. चला खलबतखाना बघितला. चला आता आपण खलबतखान्यातून बाहेर पडतोय. ऐतिहासिक असं बघायला मिळतंय आज आपल्याला. मी सुद्धा खलबतखान्यात 2दा आलोय. आज दुसरी वेळ आहे माझी. पहिल्यांदा आलेलो त्यावेळी आलेलो आणि आता ही दुसऱ्यांदा आहे. बघू शकता आपण खलबतखाना
बघून बाहेर पडतोय. आता पुढे चाललोय आपण. सचिवालय सुद्धा बघितलं, विविध गॅलरी बघितली, शिवाजी महाराजांचा राहता राजवाडा बघितला, टाकसाळ बघितली, राजांचे येणारे पाहुणे जिथे राहत असतात ते गेस्ट हाऊस बघितले. आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि शाळेच्या सहलींचा हा वेळ आहे. बघू शकता शाळेची सहल आलेली आहे. हेच तर खरे दिवस असतात शाळेचे दिवस. बघू शकता पोरं मजा करतायत. आपण काहींच्या प्रतिक्रिया घेऊ. सहल आले ना तुमची? कुठून आले? तांबे हायस्कूल, अहमदनगर जिल्हा. कसं वाटतंय तुम्हाला? रायगड बघताय? ओके, काय ताईंनी प्रतिक्रिया दिली. माझ्या शाळेच्या दिवसात सुद्धा मला रायगड सहल तरीच बघायला नव्हती भेटली. प्रतापगडावर गेलेलो. तुमचं नशीब आहे. हा सचिवालयातून आता आपण बाहेर पडतोय. बघू शकता कोणत्या राजाच्या दरबारात 2 प्रकारचे दरबार असतात, दिवाने आम आणि दिवाने खास. अशी छत्रपती शिवाजी महाराजांचा दिवाने खासचा दरबार तुम्ही बघू शकता. दिवाने खास मध्ये दुसऱ्या राजाचे मंत्री जे येत असत, राजाचे राजमंत्री, ते त्यांना इथे आणलं जात असे. बघू शकता इथे त्यांच्याशी चर्चा होत असे. बघू शकता दिवाने खास मध्ये त्यांना आणलं जात असे. हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा दिवाने खास आहे. आता आपण राजदरबारात जाऊ. दिवाने आम या ठिकाणी जाऊया. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा दिवाने आम म्हणजेच राजदरबार बघू शकता तुम्ही. राजदरबारात आपण प्रवेश केलाय. नगरखाना दिसतोय तुम्हाला. नगरखान्यात आपण नगरखान्याचं दर्शन घेतल्यानंतर आपण बघू शकतो 6 जून 1674 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज 32 मानाच्या सिंहासनावर याच ठिकाणी सिंहासनाधीश्वर झाले होते आणि हिंदवी स्वराज्याचे पहिले श्री छत्रपती झाले होते. बघू शकता एक शोकांतिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण सिंहासन बघतोय आणि इकडे भरपूर पब्लिक आहे. बघू शकता. पण इथे ज्यावेळी आपले येतात ना महाराजांच्या दर्शनाला, त्यावेळी इथे चप्पल घालून येतात. पुढे अजिबात चप्पल घालून इथे सुद्धा येऊ नका. चप्पला बाहेर काढून ठेवा. प्रत्येक वेळी सांगायला लागतं की चप्पलला काढा, चप्पला काढा. हे आता नेहमी ओरडत असतात, पण ते आपल्याला स्वतःला समजलं पाहिजे. जर भूक लागल्यावर किंवा ताण लागल्यावर जेवायचं किंवा पाणी प्यायचं हे आपल्याला जसं समजतं, तसं इथे ज्यावेळी आपण येतो सिंहासनावरच्या इथे येतो त्यावेळी त्याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. हे सुद्धा शिवमंदिर आहे आणि इथे आपण चप्पल घालून कधीच येऊ नये. अखंड महाराष्ट्राच्या शिवभक्तांना किंवा भारताच्या शिवभक्तांना ही नम्र विनंती आहे, तुम्ही जेव्हा त्यावेळी इथे याल तेव्हा 5 फुटाच्या बाहेरच तुम्ही चपला घालून या आणि 5 फुटाच्या आतमध्ये ज्यावेळी तुम्ही इथे याल त्यावेळी चपला बाहेर काढा. चला, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन बघतोय आपण. बघू शकता आता सुद्धा ते आपले इन्स्ट्रक्शन देत आहेत. बघू शकता यांना सांगितलेले आहेत चपला इथे अजिबात घालून येऊ नका, चपला बाहेर काढा. याचं पावित्र्य राखलं गेलं पाहिजे. सेल्फी फोटो नका घेऊ सर. आणि हा नगरखाना बघू शकता. या नगरखान्याची एक आठवण सांगतो तुम्हाला. 6 जून 1674 रोजी महाराज ज्यावेळी जगदीश्वराचं दर्शन घेऊन इथून आले, या नगरखान्यातून आतमध्ये आले सिंहासनाधीश्वर व्हायला म्हणजे सिंहासनावर बसायला, त्यावेळी या दोन्ही बाजूला नामी सरदार उभे होते. त्या सरदारांची संख्या होती 5000 आणि विविध राज्यातून बोलवलेले मानी मंत्री किंवा राजे सुद्धा होते. त्यांनी एकत्र वाकून शिव छत्रपतींना मुजरा केला. हीच ही घटना आहे. इथूनच शिव छत्रपती आतमध्ये गेले आणि ज्यावेळी छत्रपती आतमध्ये आले त्यावेळी इथे असणारे 5000 नामी सरदार यांनी एकत्र वाचून छत्रपतींना मुजरा केला. आणि इथे जो हेनरी अलेक्झांडर होता त्याने सुद्धा वाचून बघू शकता इथे त्याला राहण्याची जागा होती 6 जून 1674 याने सुद्धा वाचून त्या महाराजांना मुजरा केला. म्हणून तर म्हणतात झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी. बघू शकता रायगडावरील आपण नगरखाना बघतोय. इथला अजून एक शोध आहे 350 वर्षापूर्वी लागलेला शोध रायगडावरील. जे तुम्हाला होल दिसतंय रायगडावर 350 वर्षापूर्वी लागलेला हा शोध आहे. पाण्याच्या वॉटरचा ड्रेनेज सिस्टीम आहे. ड्रेनेज सिस्टीम 350 वर्षापूर्वी रायगडावर लागलेला पाण्याच्या ड्रेनेजचा सिस्टीम तुम्ही बघू शकता. हा शोध 350 वर्षापूर्वी फक्त रायगडावर लावण्यात आलेला हिरोजी इंदेलकर यांनी केलेला हा शोध आहे. जाऊया पुढे. आपण तो 350 वर्षापूर्वी लागलेला ड्रेनेज सिस्टीमचा आपण होल बघितला. वॉटर ड्रेनेज सिस्टीम रायगडावर होता. शोध लागला. बघू शकता आपण तो नगरखाना बघितला. पुढे जो डोंगर दिसतोय त्याच डोंगरावरून हमला झालेला रायगडावर. तुम्ही बघू शकता हा जो डोंगर दिसतोय
1818ला सन 1818ला हमला झालेला, तोफांचा मारा केलेला रायगडावर. आणि तुम्हाला ती इथून ती काळी काळी दिसते ही, हे दारूचं कोठार आहे रायगडावरचं, त्याच्यावर हल्ला केलेला आणि ते दारूचं कोठार उडवण्यात आलेलं. त्याच्यामुळे 18 दिवस रायगड जळत होता. तिथून हल्ला केलेला, ह्या समोरच्या पोटल्याच्या डोंगरावरून हल्ला केलेला इंग्रजांनी, बघू शकता. याच्यावरून हल्ला केलेला रायगडावर. आणि आजचा जो पडझड झालेला रायगड दिसतोय तो 18 दिवस जळत होता असं सांगण्यात येतं. हे दारुगोला कोठार आहे रायगडावरचं, ते उडवून देण्यात आलेलं. आपल्याच इथली माणसं फितूर होती इंग्रजांना. होळीच्या मैदानावर जाऊया. नगरखान्याच्या इथून जाणारा हा रस्ता आहे, बघू शकता. तिथे होळीच्या मैदानावर होळी पेटवण्यात येईल. होळीच्या मैदानात बसवण्याला आलेला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा तुम्ही बघू शकता. आता आपण पोहोचलेलो होतो होळीच्या मैदानाकडे, बघू शकता. रायगड बघतोय, समोर दिसणारी ती रायगडावरील बाजारपेठ बघू शकता. आणि त्याच्या मागे जो आहे तो हत्ती ठेवण्यासाठीची ते जागा आहे, बघू शकता. आणि शिव छत्रपतींची प्रतिमा बघू शकता. ही मुख्य राजदरबारात बसवण्यासाठी आणलेली फक्त, परंतु या प्रतिमेमध्ये एक खोट असल्यामुळे ही इथे बसवण्यात आली. कोणताही राजा ज्यावेळी सिंहासनावर बसतो त्यावेळी त्याच्या पायात बुटं किंवा चप्पल नसतात, परंतु ह्याच्यामध्ये बुट आणि चप्पल आहेत, म्हणून ही तिथे बसवण्यात आली नाही. ही रिजेक्ट करण्यात आली होती, म्हणून ही प्रतिमा आहे ती होळीच्या मालावर बसवण्यात आलेली आहे. आणि तिथे नवीन दुसरी प्रतिमा बसवण्यात आलेली शिव छत्रपतीची, बघू शकता. होळीच्या मालावरची ही प्रतिमा शिव छत्रपतींची. आपण जाऊयात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. शिरकाई देवीच्या मंदिराला, मंदिर इथे दिसू लागले मला. मंदिराच्या वाटेला लागलो आपण. हाच तो रस्ता आहे, हातीखान्याच्या इथून जातो, होळीच्या मालावरून येतो. देवी शिरकाईचं मंदिर आपण पाहणार आहोत. चांगल्या सावळीत बसलेत लोक, गळ फिरतायत, दम लागलाय, विश्रांती घेत आहेत. देवी शिरकाईचं मंदिर बघू शकता रायगडावरील. आई शिरकाई. सध्या तरी आपण आता बाजारपेठेच्या दिशेने प्रस्थान करतोय. चला ये पटकन, दमलाय. काय तुला रायगड बघून कसा वाटला? ब्रिटिश आहे, कारण तो असिस्टंट इंजिनियर आहे. सुपर नाईस. या सगळ्या कमेंट या फक्त फेसबुक वरच चालतात. छान आहे, अति सुंदर आहे. कशी ऊर्जा आहे, काय ऊर्जा आहे ते बघ. ही रायगड वारी आपण करतोय. वर्षाच्या सुरुवातीला रायगड बघायला येऊन जिजामात्यांच्या समाधीचं दर्शन घेणं आणि छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेणं हे मी सुरू केलंय. हीच ती शिवताळ्यातील बाजारपेठ. 2 रांगात प्रत्येकी 22 दुकानं आहेत. 2 रांगांमधून जवळजवळ 40 फूट रुंदीचा रस्ता आहे. आपण आता बाजारपेठ फिरतोय, बघू शकता. त्यातलं एखादं दुकान दाखवतो. हे समोरचं दुकानासाठी असलेली जागा आहे, बघू शकता. दुकानासाठी असलेली ही मला. आणि ही त्यांच्या राहण्यासाठीचं घर. हे किचन असेल आणि ऑब्विसली हे हॉल असणार. आणि हे स्टोर रूम, दुकानाच्यासाठी लागणारे सामान आहे त्यासाठी स्टोर रूम. बघू शकता दूरवरून तो टोक दिसत आहे, टकमक टोक. मागे मी पावसाळ्यात आलेलो त्यावेळी बंद होता, मला जाता आलं नाही, पण आता मी जाण्याचा नक्कीच प्रयत्न करीन. चला आता आपण बाजारपेठ बघितलेली आहे. बाजारपेठेनंतर आपण थेट जाऊयात जगदीश्वराच्या दर्शनाला. यत्र तत्र सर्वत्र भोले बाबा सर्वकडेच आहेत. चला, हर हर महादेव. बघू शकता आपण पोहोचलेलो आहोत जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. चला आता आपण एंटर करतोय जगदीश्वराच्या मंदिराच्या इथे. मंदिर बघू शकता. आपण मंदिराच्या आवारात आलेलो आहे. ओम त्र्यंबकम यजामहीम सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मुक्षमामृतात्. हर हर महादेव. जगदीश्वर
रायगडाचा ईश्वर, जगाचा ईश्वर, जगदीश्वर. नंदी बघू शकता तुटलेल्या भग्नावस्थेत आहे. मुघलांनी ज्यावेळी रायगडावर कब्जा केला त्यावेळी हे तोडण्यात आलं होतं. याच्यावरून एक समजतं, पहिले नमस्कार करतो, याच्यावरून एक समजतं तुटलेला नंदी हे सांगतो ते औरंगजेबाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची ही साम्राज्यावरून लढाई नसून ही धर्माची लढाई होती. बघू शकता हे तुटलेलं आहे. जर ते ती धर्माची लढाई नसती तर त्यांनी ह्या नंदी महाराजांना तोडलंच नसतं. ही धर्माचीच लढाई होती. चला आता मंदिरात जाऊया, जगदीश्वराचं दर्शन घेऊया, भोलेबाबांचं दर्शन घेऊया. बघू शकता भरपूर पर्यटक आहेत. मारुती राया यांची मूर्ती आहे इथे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. ओम मनजम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमता वरिष्ठम वातात्मजम मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पांची मूर्ती. आणि आता आपण जातोय गाभाऱ्यात जगदीश्वराच्या. जय भोलेनाथ. जगदीश्वराच्या मंदिराच्या बाहेर पडतो. आता आपण दर्शन घेतलं, फार छान वाटलं. याच दर्शनासाठी आपण येत असतो, मासाहेबांच्या समाधीच्या दर्शनासाठी, त्याच्यानंतर जगदीश्वराच्या दर्शनासाठी आणि मग शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी. हे 3 ठिकाणं रायगडावरची महत्त्वाची आहेत. आई देवी शेरकाईचं मंदिर हे सुद्धा 4थं ठिकाण महत्त्वाचं आहे. याच्या दर्शनासाठी आपण इथे येत असतो. आता आपण चाललोय छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधी परिसरामध्ये. बघू शकता जगदीश्वराचं दर्शन घेऊन आता आपण बाहेर पडतोय आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या दर्शनासाठी, समाधी दर्शनासाठी आपण चाललोय. हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा समाधी स्थळ आहे. बघू शकता आपण आलेलो आहे. बघू शकता जगदीश्वराच्या मंदिराचं आपण दर्शन घेऊन इथून आलो. हा प्रवेश द्वार आहे जगदीश्वराच्या मंदिराचा. आणि त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या दुसऱ्या पायरीवर ही पाटी लावलेली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अशा 2 पायऱ्या आहेत. एक आहे पंढरपूरला, ती भक्तीची पायरी आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांचा प्रवेशद्वाराच्या इथे नामदेव महाराजांची ती पायरी आहे, ती भक्तीची आहे. आणि ही रायगडावर जी आहे जगदीश्वराच्या मंदिराची, ही निष्ठेची पायरी आहे. बघू शकता हिरोजी इंदुलकरांची पायरी, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. समाधी परिसर, छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधी परिसर आपण बघू शकता. शिवाजी महाराज यांचे अंत्यसंस्कार इथे झाले होते. 3 एप्रिल 1680 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं. त्यांचे अंत्यसंस्कार इथेच केले होते. ही छत्रपती शिवाजी महाराजांची रायगडावरील समाधी तुम्ही बघू शकता. या संबंधाचा असा अर्थ होतो की जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत हा रायगड तसाच अबाधित राहील. छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या समाधी परिसर बघतोय आपण. हा जो समोरचा परिसर दिसतोय तुम्हाला, हा समोरचा परिसर आहे. हा रायगडावरील म्हणजे हिंदवी स्वराज्याची दुसरी राजधानी होती रायगड. हा रायगडावरील सैन्यांच्या राहण्याचं ठिकाण होतं. इथे सर्व सैन्य, राखीव सैन्य असायचं रायगडावर सुरक्षेसाठी हिंदवी स्वराज्याचं, ते इकडे ठेवण्यात येईल. बघू शकता हा सैन्यांसाठी राहण्यासाठी जागा होती. सैन्य इथे ठेवलं जाईल. सैन्यांच्या घोड्याच्या पाग्या सुद्धा इकडेच असतात. आणि त्यासाठी त्या तिकडे जो दिसते दूरवर हे दारूचं कोठार होतं. तिथे हे सैन्यांच्या राहण्याची जागा आहे. बघू शकता समोरचं सह्याद्री.
चला जगदीश्वराचं दर्शन घेतलं, महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं. आता आपण निघूया त्या टकमक टोकाकडे. तो एकच ठिकाण राहिला. त्याच्यानंतर आता पालखी दरवाजा आणि ते विजय मनोरे गंगासागर तलाव हे बघायचं राहिलेलं आहे. टाईमसुद्धा जास्त झाला आहे, 3:30 वाजत आले. घरीसुद्धा जायचं आहे. रायगडवारी ही ह्यावेळीची सुद्धा खूप सुंदर होती. आता टकमक टोकाकडे जाऊ. जसा वेळ आहे तसे ह्या 3-4 ठिकाणं जी उरलेली आहेत ती आपण करू. आता आपण निघालोय टकमक टोकाकडे. रोड थोडासा स्लिपरी आहे, जपून जावं लागतंय. पाय सरकण्याची जास्त चान्सेस आहे तिथे. चला टकमक टोकाच्या वाटेला आपण आहोत. तिथे बोर्ड सुद्धा लावलेला दिसतोय, बघू शकता. टकमक टोक गुन्हा साबित झालेल्या माणसास टकमक टोकावरून कडेलोट करण्यात येईल. याच टोकावरून त्याला किल्ल्याच्या खाली ढकलून देण्यात येईल. म्हणजे देहांत प्रायचित्त, देहांताची शिक्षा देण्यात येईल. आजच्या भाषेत सांगायचं गेलं तर जशी फाशीची शिक्षा देतात त्याप्रमाणेच होतं त्यावेळी सुद्धा. सह्याद्रीची श्रीमंती, सुंदर सुंदर आणि फक्त सुंदर काय नजारा आहे. टकमक टोकावरून दिसणार आहे सह्याद्रीचं विराट रूप बघू शकता तुम्ही. रायगड, सर्व गडांचा राजा, राजांचा गड, श्रीमान दुर्गेश्वर किल्ले रायगड. कडेलोट, कडेलोटाची जिथे शिक्षा व्हायची टकमक टोकावरून त्या माणसाला खाली ढकलून देणे यायचं, तिकडे आपण चाललोय. बघू शकता तिथे अरुंद रस्ता आहे. रायगड, रायगडाचा तो जो दिसतोय तो मुख्य दरवाजा आहे. आपण तिथून आलोच नाही रोपवेने आल्यामुळे. आपल्याला ऑफिसला जायचंय, त्याच्यामुळे जर रायगड चढून तर आपण दमून जाऊ आणि उद्याची ड्युटी आपल्याला अटेंड करता येणार नाही, अंग दुखून जाईल. म्हणून त्याची आपण प्रिकॉशन घेतली आहे. पण सलग सुट्ट्या असल्या तर आपण नक्कीच रायगडावर चालत नाही. कित्येकदा तरी रायगडावर आलोय, पण आता टाइम ती परमिशन देत नाही. उद्याची ड्युटी असल्यामुळे आम्ही रोपवेने चालू. एकच दिवस सुट्टी आहे. बघू शकता तो मुख्य दरवाजा आहे रायगडाचा. आपण चालले टकमक टोकाकडे. तिकडून सुरुवात केलेली येण्याची आणि टकमक टोकावरून इथे आपण आलेलो आहोत. हे शेवटचं टोक आहे टकमक टोकाचं. बघू शकता ऑलमोस्ट आपण पोहोचलेलो आहोत. मध्ये दरी आहे, बघू शकता. सह्याद्रीची श्रीमंती, ऑलमोस्ट आपण पोहोचलोय. संबंध शिवप्रेमींसाठी सर्वात नयनरम्य दृश्य कोणतं असेल तर गडावरील फडकणारा हा भगवा आणि त्या भगव्यावर असणारी छत्रपती शिवाजी महाराजांची छबी तुम्ही बघू शकता. ह्या भगवा बघितला तर रक्त नेहमीच उसळत असतो. चला आता आपण टकमक टोकाकडे आलोय. टकमक टोक बघतोय आपण. एवढं काय अवघड नाहीये, सोपं आहे. खाली उतरलो आपण आता टकमक टोकाच्या. तर गडावर फडकणारा हा भगवा, शिवछत्रपतींचा भगवा, हिंदवी स्वराज्याचा भगवा, सनातन धर्म यांचा हा भगवा टकमक टोकाच्या टोकावरून दिसणार आहे. नयनरम्य दृश्य. खालचं ते विभाग बघू शकता. इथून आपण खाली उतरलो. टकमक टोकाचं ते एंड पॉइंट आहे, हे एंड पॉइंट आहे, पण आपण त्याच्याहून पुढे आलेलो आहे. बघू शकता भगवा. आता आपण निघूया. आता आपण जाऊयात. टकमक टोक बघून झालेला आहे. मागच्या वेळी पावसाळी आलेलो त्यावेळी टकमक टोक बघायचा राहून गेलेला, मात्र आता बघायला भेटला. मस्त अर्धा तास वेळ घालवला इथं. चला आता आपण परतीच्या वाटेला लागू. पालखी दरवाजा आणि ते विजय मनोरे गंगासागर तलाव बघू आणि परतीच्या वाटेला लागू. 4 वाजलेले आहेत. 5 वाजेपर्यंत रोपवेचा टाइम आहे. 1 तास आहे फक्त आपल्याकडे. बघू शकता हाच तो टकमक टोक. आता आपण जाऊन आलो तिकडे. आता आपण लागले परतीच्या वाटेला.
आपण बाजारपेठेची वाट धरतोय आता आपण 4:15 वाजलेत. 5 वाजताची आपली शेवटची इथे आपल्याला भेटणारी ट्रिप रोपवेची, त्यामुळे आपण लवकर निघतोय. बाजारपेठ बघू शकता, शिवाजी महाराजांच्या काळातली ऐतिहासिक बाजारपेठ आहे. बाजारपेठच्या बाहेरून आलेलो आपण. आता आपल्याला जायचंय होळीच्या मालावरून चाललोय आपण. विजयस्तंभ जे विजय मनोरे आहेत 2 तिकडे चाललोय आपण. हा पुतला आपण बघितला जो होळीच्या मालावरचा आहे. हा ठिकाणा बघितला, बाजारपेठ बघितली, तिकडे श्रीसाईदेवीचं मंदिर आहे ते सुद्धा आपण बघितलं. आता आपण चाललोय विजय मनोरे. विजय मनोरे लांबून दिसायला लागलाय. गंगासागर तलाव सुद्धा बघ दिसायला लागलाय. राज्याभिषेकाच्या वेळी 7 पवित्र नद्यांचं पाणी जे आणलं होतं आणि हे जर त्याला तलाव होतं, जे उरलेलं पाणी होतं ते ह्या तलावात टाकलं गेले होतं, म्हणून गंगा त्यातमध्ये मिसळली आणि हा तलाव, म्हणून या तलावाला नाव पडले गंगासागर. चला विजय मनोरे दिसतंय. विजय मनोरे म्हणजे काय, ज्या ज्यावेळी हिंदवी स्वराज्यामध्ये कोणताही किल्ला घेण्यात येईल त्यावेळी इथे ध्वज फडकवला जाईल आणि रात्रीच्या वेळी दिवे लावण्यात येईल. त्यावेळी आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी ते बघितलं की ते समजून जात की राजाने कोणता तरी गड जिंकलाय, म्हणून या मनोऱ्यांना विजय मनोरे असे म्हणतात. होऊ शकतं हे भक्कम बांधकाम रायगडावरचं हे इथंच आल्यावर दिसतं. रायगड किती भक्कम असेल बघू शकता. रायगडावरील हे 2 विजय मनोरे हे 7 मजली होते असे बोलतात. ते यातले फक्त 3च मजले राहिलेले आहेत. होऊ शकता 7 मजली हे विजय मनोरे. आपण हा येतोय, जवळ जातोय विजय मनोरेंच्या. विजय मनोरा आहे हा 7 मजली होता. ज्यावेळी महाराजां आपल्या मराठी साम्राज्यात कोणताही नवीन गड घेत त्यावेळी 7व्या मजल्यावर ध्वज लावला जाईल आणि रात्री दिवे लावले जाते याला. मग आजूबाजूच्या जनतेला किंवा गावांना समजत असे की महाराजांनी कोणता तरी एक गड घेतला, म्हणून यांना विजय मनोरे असे म्हटलं जात असे. होऊ शकता विजय मनोरे. आणि हा गंगासागर तलाव. आता आपण निघतोय परतीच्या वाटेला. आपला रायगड बघून झालेला आहे. खूप दिवसांपासून नवीन वर्ष लागलं आणि रायगडवर यायची इच्छा होती. होऊ शकता हा शेवटचा स्पॉट आहे आपला. हा जो दरवाजा दिसतोय माझ्या मागे पालखी दरवाजा आहे. पालखी दरवाजाने आता आपण बाहेर पडूया आणि नंतर त्यानंतर राणीवाशा थ्रू आपण जाणार आहोत मेना दरवाजाच्या इथून थेट रोपवेला. याला पालखी दरवाजा बोलतात. इकडून मेन एंट्रन्स आहे गडावरचा. जे कोणी पालखीचे मानकरी असत ते या पालखीद्वारे इथे येत असत. या पालखी दरवाजाने आतमध्ये जात असत आणि त्याच्या बाजूला जे छोटा दरवाजा आहे, जे पालखी मधून जे येत असत माणसं ज्यांना पालखीचा मान होता त्यांचे जे सेवेकरी होते ते ह्या दरवाजाने आत जात असत आणि पालखीचे मानकरी होते ते ह्या दरवाजाने जात असत. याला पालखी दरवाजा बोलतात. पालखी दरवाजा आपण बघतोय रायगडावरचा. आता आपण पालखी दरवाजाने चाललोय वरती. आपला रायगड फिरून झालेला आहे. 4:30 वाजलेले आहेत. 5 वाजताचा शेवटचा टाइमिंग असतो इथे रोपवेचा, त्याच्यामुळे आपण आधीच तिथे जातोय. पालखी दरवाजा इथून बघू शकता. हा पालखी दरवाजा आहे. बघू शकता किती लहान आहे आणि गड चढते. नाव काय तुझं? छोटू नाव सांग. नाही, मी शिवरायांच्या गाड्यावर आले. काय स्पिरिट आहे. हा आली पुढे. चला अशा रीतीने आमची रोपवे वेटिंग सुद्धा संपलेली आहे. आमचा नंबर आलेला आहे. चला बाहेर आता निघतोय आपण परतीच्या वाटेला. बघू शकता आपण खाली चाललोय रोपवे. बघू शकता खालचा दिसणारा परिसर रोपवेने. रोप सुद्धा दिसतोय तुम्हाला. दुसरावाला येतोय बघा, येताना तुम्हाला दिसताय. चला आता आपला प्रवास संपलेला आहे रायगड रोपवेचा. आपण जाताना सुद्धा अनुभव घेतला आणि येताना सुद्धा अनुभव घेतला. ही व्हिडिओ मी इथेच एंड करतो, रायगडच्या पायथ्याहून हिरकणीवाडीहून. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन म्हात्रे ब्लॉग या आपल्या चॅनलला. तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.